या ठिकाणी मी आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब आहेत, सहआयुक्त पशुसंवर्धन नागपूर विभाग. मी त्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी चर्चासत्राला सुरुवात करावी. दूध दोहण्याच्या यंत्राबद्दल मी तुम्हाला तुमची जी भीती आहे ती काढून देऊ इच्छितो. म्हणजे साहेबांनी सांगितलंच, काय असतं, ज्यावेळेस हाताने आपण दूध दोहतो तर एक वेळ अशी येते की दूध संपतं आणि त्याला त्या ज्या अल्व्हिओलाई असतात त्याला बारीक बारीक छिद्र असतात, त्यातून ते दूध परत यायला वेळ लागतो. आणि जेव्हा त्यातलं दूध संपतं त्याला म्हणतात निगेटिव्ह प्रेशर. म्हणजे एखादा तुम्ही ग्लास घ्या, इथे लावा आणि श्वास आतमध्ये ओढा हवा, तर तो चिकटून जातो ना, चिकटतो की नाही. लहान असताना आपण गंमत म्हणून करत होतो. तशी स्थिती त्या कासात निर्माण होते. आणि तशी स्थितीत राहिल्यानंतर जर मशीन तुम्ही 15 मिनटं अशी चालूच राहिली, कारण ती मशीन आहे, तर ते त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आणि त्याने धोका होतो, दुसऱ्या याने धोका होत नाही. दुसरा प्रश्न असा होता तुमचा त्रिवेणीबद्दल. फुले त्रिवेणी 4 लोक 4 भागातले प्रत्येकजण दावा करतात आपला. NDRI कर्नाल म्हणते करण स्विस करण फ्रीज, फुले त्रिवेणी महात्मा फुले म्हणतात आणि केरळवाले सुनंदिनी म्हणतात. साहेबांनी सांगितलेल्या डेफिनेशन्सप्रमाणे तितके जात असलेले, कॅरेक्टर्स असलेले जनावरं तेवढे निर्माण करून त्याचं रेकॉर्डिंग करावं लागतं, जे काम अलीकडच्या काळात आपल्या महाराष्ट्रात विलासराव देशमुखांचे वडील जे होते, शंकरराव चव्हाणांच्या घरचे लोक, या सगळ्यांनी रेड कंधारी आणि देवणीसाठी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे या 2 गायी रेकग्नाइज झाल्या, तेव्हा 27 नंबरची गाय म्हणजे रेड कंधारी आपल्या इथे रेकग्नाइज झाली. आता मगाशी जो प्रश्न विचारला तो बरा की वाईट, योगायोगाने मला फ्रोझन सिमेंट लॅबॉरेटरीमध्ये काम करायची संधी होती आणि फ्रोझन सिमेंट लॅबॉरेटरीमध्ये सांडाचं वीर्य काढून रोज तपासल्या जातो. मी माझा अनुभव सांगतो की 2 पेक्षा जास्त ब्रीड जर मिक्स झाले तर त्या सांडांच्या वीर्याची मोटिलिटी, शुक्राणूंची संख्या कमी राहत होती. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही फरक लक्षात येईल आता तुम्हाला. म्हणजे त्रिवेणीचा बुल जरी आणला तरी त्याची एफिशियन्सी प्युअर ब्रीड किंवा ड्युएल 2 याचा केलेल्या ब्रीडपेक्षा चांगली नसेल, किंबहुना तेवढीही नसेल. हा फरक झाला. मगाशी पुन्हा एक कोणीतरी विचारलं होतं बायपास फॅटबद्दल. एक कोणी मुलगी होती, तिने विचारलं होतं बायपास फॅटबद्दल. बायपास फॅट द्यावं कसं असते, आपली डायरेक्ट एसटी मधल्या गावात सोडून पुढे निघून जाते. तशासारखं बायपास फॅट जे असतं ते जवळपास 40% रुमनमध्ये वेस्ट होतं. ते तिथे न जाता इंटेस्टाईनमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन व्हावं यासाठी बायपास फॅट, बायपास प्रोटीन वापरल्या जातं, जेणेकरून शरीराला जास्तीत जास्त प्रोटीन्स आणि फॅट्स मिळावे. असो, तुम्हाला पशुपालनाबद्दल सांगितलं, मगाशी भोसले साहेबांनी न्यूट्रिशनबद्दल सांगितलं. तुम्हाला कुठलेही काही प्रश्न असतील याच्यानंतर तुम्ही मला विचारू शकता, माझ्याच विषयाचे नाही, कुठल्याही याचे, रोगाचे, इतर याचे किंवा प्रॉडक्ट विचारू शकता. मला दिलेलं काम म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत, बरीच ओरड असते की आमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी लोक मान्य करत नाही. हाही भाग आहे त्यात, बरोबर आहे ना? हां, कारण हे सगळ्यात सोपी जातं बोलायला की आम्हाला कोणी सांगितलंच नाही. कारण मी एक्सटेन्शन ऑफिसर होतो, मलाही हा अनुभव आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या मिटिंगमध्ये सांगितल्यावर लोक म्हणतात की सांगितलंच नाही हो. म्हणून आता हा एक चान्स मिळाला, तर म्हणून तुम्हाला मी सगळं सांगतो. खात्याने दवाखाने उघडलेले आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून देतो, दवाखाने हे तुमच्या सोयीसाठी उघडलेले आहे. कृपा करून सगळे औषधं वगैरे तिथे तुम्हाला पूर्ण मुबलक असतील अशी कल्पना करू नका. तुमच्या डोक्यात जर असं काही असेल तर मुद्दाम मी याच्यासाठी सांगून राहिलो की जग इतक्या वेगाने पुढे चाललं आहे, नवीन नवीन इंजेक्शन्स निघून राहिले, नवीन नवीन रोग आपण हे करतो. आता मी दवाखान्यावरच होतो गेले कित्येक वर्ष.
बघतोय जुने रोग राहिलेच नाही. जे पहिले थोडक्यात आपण उपचार करायचो तो राहिलाच नाही. नवीन नवीन प्रोटोझोनचं इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन आलं आहे बाहेरच्या गायी आल्यामुळे की आपल्याला त्याचाच त्रास होतो. नाही तर सुद्धा पहिले पोटदुखी असली काही असली आपण औषध दिलं की मोकळं होऊन जायचं. घटसर्प एकटांग्याचं लस टोचली, खुरीची लस टोचली की झालं, संपलं. आज तसं नाही राहिलं. कितीतरी प्रकारचे आहे, इन्व्हेन्शन होऊन राहिलं, नवीन नवीन सापडून राहिलं, त्याचे औषध आहे आणि त्याचे औषधं कॉस्टली आहे. कारण कंपनी जेव्हा कुठलं औषध काढते तर सुरुवातीच्या काळात खूप महाग असते. कारण त्यांना माहीत नसते किती खपेल नाही खपेल, पूर्ण प्रॉफिट पहिले निघालं पाहिजे, मग नंतर वाटल्यास त्याची किंमत कमी होते. बरोबर आहे ना? तर तशासारखं म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला डॉक्टरनी कुठल्या टेस्ट सांगितल्या किंवा काही औषध आणायला सांगितलं तर कृपा करून ती आणण्याची तयारी ठेवा. आता कुठल्याही योजनेचा सरकारी याचा तुम्हाला फायदा जर घ्यायचा आहे किंवा ती योजना माहीत करून घ्यायची आहे तर आजकाल पहिले रेडिओवरून किंवा टी व्हीवरून देत नव्हते. आजकाल पशुसंवर्धन खातं जरा वर आलं आहे तर आजकाल टी व्हीवरूनही बातम्या यायला लागल्या आणि पेपरमध्येही वरच्यावर येतं, तर तुम्ही ऐकतच किंवा वाचतही असाल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कुठलीही योजना घेत असताना आपल्याला कुठले कागद लागतात. ते हे की तुमचा रहिवासी दाखला, 7/12चा उतारा, फोटो, अपत्याचा दाखला. काही जिल्हा परिषदवाले म्हणतात नाही नाही जास्त अपत्य असले त्यांना हे नाही करायचं वगैरे वगैरे काही होतं, म्हणून तो असावा आपल्याला. BPLचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. आणि याच्यानंतर काही जिल्हा परिषद किंवा काही योजना असतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरे तुम्हाला सर्टिफिकेट लागतात. उदाहरणार्थ तुमच्याकडे जनावरं आहे नाही आहे, तुमचा नोंदणी नंबर काय, BPL नंबर काय, अशा प्रकारचे काही ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट असे मागतात. तर एवढं तुम्हाला प्रत्येक स्कीममध्ये लागतं. आता पहिले आपण अशी स्कीम घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं चांदे साहेबांनी सांगितलं की डेअरी व्यवसाय चालू करा, तर पहिल्यांदा आपण असा विषय घेऊ की ज्या स्कीममध्ये तुम्हाला जनावरं मिळतील. शासनाची पहिल्यापासून चालत आलेली योजना आहे, जिल्हास्तरीय योजना आहे, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी. जो जातीने आदिवासी आहे पण आदिवासी क्षेत्रात राहत नाही तो आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी. आणि अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध नवबौद्ध. या 2 लोकांसाठी ही स्कीम आहे. 2 जनावर द्यायचे, 40,000चं एक आणि 40,000चं दुसरं. तो ग्रहस्थ लाभार्थी जो आहे तो बरोबर करतो की नाही याच्यासाठी पहिल्या वर्षी एक, दुसऱ्या वर्षी एक. ती जिल्हा परिषद ठरवते कसं करायचं, किंवा एकाच वर्षी दोन्ही, गाय घ्या किंवा म्हैस घ्या, 40,000ची. आणि ही योजना आहे 75% सबसिडीवर. लक्षात, 75% सबसिडीवर आहे. टोटल किंमत या योजनेची होते 85,061, 5,061 रुपये दोन्ही जनावरांचा विम्याचा खर्च आहे. त्याच्या अर्धे पैसे तुम्हाला भरावे लागतात, 21,265. आलं लक्षात? हे तुम्हाला भरावं लागतं. आता याच्यासाठी तुम्हाला रीतसर त्या फॉर्ममध्ये अर्ज करायचा. फॉर्म तुम्हाला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये उपलब्ध होईल. हा अर्ज गेल्यानंतर तो जातो जिल्हा परिषदला, जिल्हा परिषदेवरून उपायुक्तांकडे आणि तिथून याची लिस्ट फायनल होते. बऱ्याच अंशी काही वेळेला कलेक्टरांच्या मार्फत याचं, कारण बरेच लोक असतात त्याच्यात हेवे दावे होतात, अमाऊंट कमी असतो, 10 लोकांना लाभ द्यायचा असतो, अर्ज 100 असतात. अशा वेळेला मग क्रायटेरिया लावला जातो की BPLचा कोण, BPL नसलेला कोण, मग अल्पभूधारक कोण, मग त्या क्रायटेरियाने त्याची निवड होते. ही एक योजना झाली. दुसरी योजना आहे, अलीकडेच 2 वर्षापासून चालू झाली, ती ही की नाविन्यपूर्ण योजना. नाविन्यपूर्ण योजनामध्ये 6 जनावरं मिळतात. किती? 6 जनावरं. तर याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला, पहिली जी होती SC ST साठी होती, ही दुसरी आहे सर्वांसाठी, म्हणजे SC STच्या व्यतिरिक्त बाकीचे जे आहे त्यांच्यासाठी 50% अनुदान आणि SC ST साठी 75% अनुदान. ही
योजना आहे 3,35,184 इतक्या रुपयाची. म्हणजेच याचा अर्थ 50% सर्वसाधारण जो कोणी प्रवर्गातला असेल त्याला भरावं लागेल आणि जो कोणी SC STच्या याच्यातला असेल त्याला 25% पैसे भरावं लागेल. याची निवड मात्र कलेक्टर साहेबांकडे होते आणि बहुतेक वेळा ती ईश्वर चिठ्ठीने होते. म्हणजे ईश्वर चिठ्ठी म्हणजे चिठ्ठ्या टाकून द्यायच्या, 6 काढायच्या, 6 द्यायचं असेल तर अशासारखं होतं. त्याच्यामुळे अर्ज खूप असतात. तर असं कोणी मानू नये की माझा नंबर लागला नाही लागला. तर या योजनेचं स्वरूप काय आहे? आता एवढे 3,35,000 कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचे? तर 6 गाई मशीनची खरेदी, गाय घ्या किंवा म्हैस घ्या, 2,40,000 रुपये 40च्या हिशोबाने. जनावरांसाठी गोठा बांधणे 30,000 रुपये. स्वयंचलित चारा कटाई यंत्र 25,000. खाद्य साठवण्यासाठी शेड बांधायचा आहे 25,000. आणि जनावरांचा विमा 15,184 3 वर्षासाठी. असे हे 3,35,184 करायचे. पण यात एक अट आहे की जनावर हे बाहेरील राज्यातून खरेदी करावयाचे आहे. ही योजना खूप चांगली आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे घ्यायचं आहे ते घेऊ शकता. जसं यांनी मगाशी एक प्रश्न विचारला होता की आपल्या भागात कोणचे जनावरं जगतील किंवा जगणार नाही. सगळ्या प्रकारचे जनावरं आपल्या इथे राहतात. तुमच्या डोक्यातून हा न्यूनगंड काढून टाका की होल्स्टीन जास्त म्हणजे 50% आली आपल्याकडे राहत नाही किंवा जर्सी आपल्याकडे राहत नाही. मी इंगण गाठला होतो, त्यांनी तयार केलेली 45 लिटरची HF गाय होती. दिवसाला 45 लिटर दूध देणारी प्रकाशचंद कोचर यांच्याकडे, आणि ती व्यवस्थित दूध देत होती. तुम्ही त्याला आणल्यानंतर इथे कसं ठेवता? जर ती जास्त दूध देणारी असेल, जसं आपल्याकडे पाहुणे आले तर आपण खाली नाही बसवत, गादी टाकून बसवतो, तशासारखं समजून त्या गायीची जर काळजी घेतली तर ती चांगली राहू शकते. तर ही याची योजना झाली. आता जनावर खरेदी केल्यानंतर दुसरा भाग आहे तो हा की त्यांना खाद्य. हे खाद्याची योजना आहे ती 100% अनुदानावर SC ST साठी आहे. ही इतरांसाठी नाही. SC ST साठी 100% अनुदानावर द्यायची आहे. भाकड काळात गायीने दूध बंद केल्यानंतर या स्कीमच्या गायीचा फायदा तुम्ही या स्कीममधून करून घेऊ शकता. ज्या कुठल्याही स्कीममधून तुम्हाला गायी मिळाल्या असेल किंवा स्वतःच्या असेल त्या तुम्ही यात टाकू शकता. तर भाकड काळात 150 किलो ज्या वेळेला गाय गाभण असते तर त्याला शेवटच्या 3 महिन्यात वासराचं वजन पहिल्या 6 महिन्यात नाही वाढलं त्याच्या दुप्पट वाढत असते. आणि हे वाढवत असताना गाय आपल्या शरीरातून त्याला देत असते. तर त्या गायीची उत्पादन क्षमता कमी होऊ नये यासाठी 150 किलो गायीसाठी आणि 225 किलो म्हशीसाठी खाद्याची याच्यात अरेंजमेंट केलेली आहे. आणि हे खाद्य तुम्हाला 100% अनुदानावर उपलब्ध होणार आहे. पण फॉर्म भरत असताना तुमच्या गायी प्रेग्नंट आहे की नाही हे तपासून घ्यायचे असतात आणि डॉक्टरचं त्याच्यावर सर्टिफिकेट घ्यायचं असतो. नाही तर तुम्ही बैलासाठी मागाल. असे लोक आमच्याकडे येतात म्हणून असो. त्याच्यानंतर हे झालं गायीसाठी. दुसरी योजना आहे जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना म्हणजे SC आणि OTSP यासाठी आहे विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम. विशेष पशुधन म्हणजे आता गाय आली तुमच्याकडे पण वासरू चांगलं झालं पाहिजे ना, त्याच्यासाठी ही स्कीम आहे. 50% अनुदानावर योजना असून विमा यात उतरवण्यात येतो त्या गायीचा. कालवडीला 32 महिन्यापर्यंत अनुदान मर्यादा 10,000 आहे आणि पारडीला 40 महिन्यापर्यंत 12,500 पर्यंत मर्यादा आहे. कालवडीला 1900 किलो आणि पारडीला 2500 किलो खाद्य द्यायचं आहे. आलं का लक्षात? कशासाठी? तर ही कालवड जी आहे भविष्यात चांगली गाय म्हणून तुमच्याकडे व्हावी यासाठी हा सगळा खर्च आहे. याच्यासाठी
तुम्हाला एक बंधपत्र भरून द्यावं लागतं, जे असते तसं 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती, आणि बाकीचा फॉर्म भरायचा असतो. चौथी योजना आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण विकास कार्यक्रम. या योजनेत 600 रुपयापर्यंत प्रत्येकाला पेरणीचं बियाणं मोफत दिलं जातं. अर्थात ग्रँट्स जेवढं असेल तेवढंच, नाही तर तुम्ही म्हणाल पूर्ण गावाला मिळालं पाहिजे. ग्रँट्स असेल त्याच्यातून त्याचं वाटप केलं जातं. अट अशी आहे की तुमची स्वतःची 3-4 जनावर असले पाहिजे आणि शेती असली पाहिजे. याच्यानंतर हा झाला चाऱ्याचा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं भोसले साहेब सांगत होते, अलीकडे सरकार चाफकटर पुरवण्याबद्दल सगळं जरा जास्ती जोर आहे. आता तो कसा आहे तर काय म्हणे, आपल्याकडे सगळे जनावरं मोठे मोठे दांडे वगैरे असं खातात आणि त्याच्यात रवंथ करतात, आणि त्याच्यामुळे त्याचा पर्यावरणाला धोका होतो, कारण ते मिथेन गॅस जास्ती तयार होते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे हे काही त्याचं कारण नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की जर बारीक चाफ केलेलं आपण खाऊ घातलं तर चाऱ्याची बचत होते आणि चारा जनावरं आरामाने खाऊ शकतात. रवंथ करायसाठी म्हणा किंवा चारा चावायसाठी त्यांना कमी एनर्जी लागते. दूध, गाय किंवा म्हैस हे जरी प्राणी असलं तरी दूध उत्पादनाच्या बाबतीत ते एक मशीनसारखं काम करत असतं. जेवढी कमी एनर्जी तुम्ही त्याची खर्च कराल तेवढी ती एनर्जी दूध निर्माण करण्याकडे जाते. कारण कासेतून 500 लिटर जेव्हा दूध जातं फिरतं तेव्हा 1 लिटर दूध तयार होतं. आलं लक्षात? गाईच्या अंगात रक्तच येणार तर दूध कसं होईल? हाही एक भाग तुम्ही लक्षात घ्या. तर केंद्र पुरस्कृत हस्तचलित काही लोकांना ज्यांना करता येत नाही, म्हणजे ज्यांच्याकडे लाईट नाही म्हणा किंवा रिमोट याच्यात आहे किंवा त्यांची ऐपत नाही, अशा याच्यात 75% अनुदान आहे. 3750, 1250 रुपये भरायचे आणि एक हँड ड्रिव्हन चाफ कटर घ्यायचं. हरियाणामध्ये या हँड ड्रिव्हन चाफ कटरलाच लोकांनी अर्ध्या हॉर्स पॉवरची 1 हॉर्स पॉवरची मोटर लावून दिली आणि पंप एक त्याला हे रिंग लावून दिलं आणि ते काम करतो.